आणि यानंतर मुंबईत एक महत्त्वाची बातमी आहे। थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची सभा होणार आहे आणि त्याच निमित्तानं आता उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानावरून रवाना झाल्याची माहिती मिळते। अगदी थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर आज ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा होणार आहे। मुंबईतली पहिली सभा होणार आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे आता रवाना झालेले आहेत। तर मातोश्री निवासस्थानावरून ते रवाना झाल्याची माहिती मिळते आणि ते राज ठाकरे यांना सुद्धा भेटतील या सभेआधी अशी सुद्धा माहिती मिळते। मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू मैदानामध्ये उतरलेत आणि याच पार्श्वभूमीवर अगदी थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। फक्त मुंबईकरच नव्हे तर मुंबईच्या बाहेरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठाकरे बंधूंचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। 6:30 वाजताची खरं तर वेळ देण्यात आलेली होती। काही वेळातच या सभेला आता सुरुवात होणार आहे। आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे, जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आजच्या सभेमधून ठाकरे बंधू नेमकं काय भाष्य करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे गेल्या काही काळापासून सातत्याने दावा करतात, मला ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, जे दावे करायचे आहेत ते मी माझ्या मुंबईमधील सभेमधून करणार आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन सुद्धा त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ हा पॅटर्न सुद्धा आजच्या सभेमधून पाहायला मिळतो का याची उत्सुकता कायम आहे। दरम्यान उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती मिळते। अधिकची माहिती जाणून घेऊयात। रिजवान शेख आपल्यासोबत आहेत। रिजवान मातोश्रीच्या निवासस्थानाबाहेर आहेत। रिजवान, उद्धव ठाकरे निघालेले आहेत, काय अपडेट? ऋतुजा, नक्की आपण जर पाहिलं तर काही वेळा जर आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे जे आहे ते आपल्या घरातून निघालेले आहे आणि थेट जे आहे ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार आहे आणि तिथून जे आहे ते शिवाजी पार्क या ठिकाणी जी सभा आहे संयुक्त त्या ठिकाणी जाणार आहे। आणि आदित्य ठाकरे आता मातोश्रीवर आपल्या घरीच आहे आणि थोड्या वेळात तेही देखील जे आहे ते जे शिवाजी पार्क आहे त्या ठिकाणी जाणार आहे। तत्पुरते आपण जर पाहिलं तर ज्यावेळी उद्धव ठाकरे निघत होते अनेक लोकांची उत्सुकता होती की नेमकं आज ज्या पद्धतीने दोघंही ठाकरे बंधू यांची संयुक्त सभा जी आहे ती मुंबई येथे दादर शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे। आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि दोघंही बंधू गेले अनेक वर्षापासून अनेक लोकांची मागणी देखील होती मुंबईकरांची की दोघंही बंधू जे आहेत ते एकत्र यावा आणि आज दोघंही बंधू जे आहेत ते आपल्या एकमेकांबरोबर ते जे स्टेज आहे तेही देखील शेअर करणार। नाशिकमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं की दोघंही ठाकरे बंधू एकत्र येऊन कुठेतरी जे आपले आपण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती ज्या पद्धतीने टीका केली होती आज तशाच पद्धतीने जे आहे ते पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या नेमकं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी कशा पद्धतीने हल्लाबोल करणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुझ्या रिजवान, आणखी एक महत्त्वाचं, उद्धव ठाकरे हे एकटेच रवाना झालेले आहेत राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या दिशेनं। आदित्य ठाकरे नेमके कधीपर्यंत रवाना होतील, काय अपडेट्स आहेत? ऋतुजा, नक्की आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे जे ते एकटे घरातून निघालेले आहे आणि थेट जे आहे ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाणार आहे। आदित्य ठाकरे देखील काही क्षणात जे आहे ते मातोश्रीवरून निघणार आहे आणि ज्या पद्धतीने दोघंही बंधू उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले आणि त्यांना कुठेतरी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हेही देखील दोघं बंधू जे आहेत ते मुंबई येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येच्या रिंगणामध्ये देखील आपण जर पाहिलं तर प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेले आहे। आणि ज्या पद्धतीने दोघे भाऊ एकत्र कुठेतरी अमित ठाकरे आणि जे आदित्य ठाकरे हे दोघं भाऊ देखील एकत्र आलेले आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वात जी महानगरपालिकेमध्ये चर्चेचा विषय म्हणजे दोघेही आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे देखील प्रचारामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते एक सोबत येताना आपल्याला दिसून येत आहे। आणि मुंबईकरांना देखील आवाहन करताना दिसून येत आहे की मुंबईतले मराठी माणूस जागे व्हावा आणि हीच वेळ आहे, जर ह्या वेळेत आपण जर जागो झालो नाही तर कुठेतरी पुन्हा ही संधी आपल्याला भेटणार नाही असे देखील आदित्य ठाकरे आणि जे अमित ठाकरे यांच्या माध्यमातून मुंबईकरांना आवाहन करताना आपल्याला दिसून येत आहे। ऋतुजा, अगदी ज्युनियर ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आलेले आहेत, त्यांची सुद्धा भाषणं होतील, त्याकडे सुद्धा अर्थातच लक्ष असेल। रिजवान, तुम्ही सोबत राहा, इतरही माहिती जाणून घ्यायची। यानंतर जाऊयात शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेर विशाल पाटील आहेत। विशाल, उद्धव ठाकरे हे रवाना झालेले आहेत, कोणत्याही क्षणी ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचतील, अपडेट काय? नक्कीच ऋतुजा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून त्यांच्या निवासस्थानावरून निघालेले आहेत। थोड्याच वेळात ते शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचतील। तशा पद्धतीच्या हालचाली आपल्याला शिवतीर्थच्या बाहेर पाहायला मिळत आहेत। दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त
सभा मुंबईत पहिल्यांदाच होते आणि ज्या सभेचा सस्पेन्स हा दोन्ही ठाकरे बंधूंकडनं ठेवण्यात आलेला आहे। राज ठाकरेंकडनं सातत्यानं असं म्हटलं गेलेलं आहे की मला जे काही मांडायचं आहे, मला जे काही गोष्टी सांगायच्या आहेत ह्या शिवाजी पार्क येथील सभेमध्ये मी सांगेन। त्यामुळे आज उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचतील, राज ठाकरेंना भेटतील, त्यांची काही चर्चा जी आहे ही काही मुद्द्यांवरती होईल आणि त्यानंतर एकत्रितरित्या दोन्ही ठाकरे बंधू सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन त्यांना अभिवादन करतील आणि साधारणतः एक 7:30 ते 8च्या दरम्यान दोन्ही नेत्यांची भाषणांना जी आहे ही सुरुवात होईल। त्यामुळे सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी या ठिकाणी पोहोचतील अशा पद्धतीची हालचाल जर आपण पाहायला गेलं तर शिवतीर्थच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रितरित्या सभेच्या ठिकाणी जे आहेत हे जातील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचंच लक्ष या सभेकडे लागलेलं आहे। ज्या पद्धतीनं नाशिकमध्ये सभा झाली, नाशिकमध्ये या सभेला दोन्ही ठाकरे बंधूंच्या चांगला प्रतिसाद जो आहे हा नाशिककरांनी दिला होता। मात्र अनेक मुद्दे जे आहेत हे हातचे राखूनच दोन्ही बंधूंनी भाषणं जी आहेत ही केली होती। मात्र शिवाजी पार्क सभेचा एक वेगळ्या पद्धतीनं माहोल जो आहे हा तयार करण्यात आलेला होता, कारण का दोन्ही ठाकरे बंधू हे शाखांमध्ये जाऊन भेटीगाठी करत होते। तिथे जाऊन कार्यकर्त्यांना सांगत होते की तुम्ही शिवतीर्थवती या, त्या ठिकाणी अनेक गोष्टी बोलायच्या आहेत। राज ठाकरेंनी काल संध्याकाळी सुद्धा त्यांनी अनेक शाखांना भेटी दिल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं त्यांनी एक प्रकारे कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की शिवाजी पार्कमध्ये यावं। शिवाजी पार्कचं यावर्षीचं जर सभेचं आयोजन आपण पाहायला गेलं तर आपण एक दसरा मेळावा पाहतो आणि दुसरा गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरेंचा कुठचाही कार्यक्रम असला तर तो भव्य दिव्य असाच असतो आणि आजची संयुक्त सभा दोन्ही ठाकरे बंधूंची मुंबईतली जी होते या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर तशाच पद्धतीचा भव्य दिव्य व्यासपीठ हे साकारण्यात आलेलं आहे। सगळे उमेदवार या व्यासपीठावरती असतील, त्यासोबत मोठ्या स्क्रीनसुद्धा या लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राला लाव रे तो व्हिडिओची अनुभूती मिळणार आहे का, तो अनुभव घेता येणार का याची उत्सुकता लागून गेलेली आहे। त्याचसोबत या लाव रे व्हिडिओच्या माध्यमातून काही नवीन खुलासे, काही नवीन व्हिडिओ हे मांडले जातात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे, कारण का सत्ताधाऱ्यांकडनं सातत्यानं दोन्ही ठाकरे बंधूंना डिवचलं जात आहे। गेल्या 25 वर्षात मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाला, याचे वेगवेगळे दाखले दिले जात आहेत आणि प्रामुख्यानं हा भ्रष्टाचार जो आहे हा ठाकरेंनीच केला अशा पद्धतीचा एक दावा भाजपकडनं केला जातोय। तो दावा या सभेमध्ये खोडून टाकला जातो का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। दुसरं म्हणजे हिंदू मुस्लिम मतांच्या बाबतीत सध्या वाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। भाजपकडनं सातत्यानं मुस्लिम महापौर बसवला जातो की काय अशा पद्धतीची एक वक्तव्य जी आहेत त्या पद्धतीचं वातावरण तयार केलं गेलं। दुसरं म्हणजे सध्या मराठी माणसाचं अस्तित्व, मुंबईचं अस्तित्व हा मुद्दा ठाकरे बंधूंनी घेतलेला आहे। त्यामुळे या मुद्द्याच्या बाबतीत काय या बाबतीत बोललं जातं हे पाहणं अधिक महत्त्वाचं असतं आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंनी ज्या मुलाखती दिल्या, NDTVला जी मुलाखत दिली त्यावेळेला त्यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून कशा पद्धतीनं तोडलं जात आहे याचे वेगवेगळे दाखले दिले जात आहेत। दोन्ही ठाकरे बंधूंपासून मोरारजी देसाईंपासून ते आत्तापर्यंत म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे दाखले दिले गेले। सध्या मुंबईची स्थिती काय आहे याच्या बाबतीत सांगितलं झालं। बुलेट ट्रेन कशासाठी केली जाते हे सगळे मुद्दे घेतले जात आहेत आणि प्रामुख्यानं जी महायुती आहे ही महायुती दोन्ही ठाकरे बंधू मुंबईच्या विकासावर का बोलत नाही आहेत या बाबतीत प्रश्न निर्माण केले जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मुंबईचा कोस्टल रोड झालोय या कोस्टल रोडच्या बाबतीत श्रेयवादाची लढाई जी आहे ही पाहायला मिळते। देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते सातत्यानं असा दावा करतायत की कोस्टल रोड हा आमच्यामुळे झाला, ज्या परवानग्या होत्या त्या आम्ही घेतल्या, ठाकरेंचं याच्यामध्ये काहीही योगदान नाही आहे। तर राज ठाकरेंनी याला प्रत्युत्तर असं दिलेलं आहे की कोस्टल रोड हा उद्धव ठाकरेंमुळेच झालेला आहे असा त्यांचा दावा आहे। त्यामुळे कोस्टल रोडच्या बाबतीत आज ते काय भाष्य करतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे मुंबईच्या विकासाला धरून आज येणाऱ्या 5 वर्षात आम्ही काय देणार आहोत याच्या बाबतीत ठाकरेंचा शब्द हा वचननामा जाहीर करण्यात आलेला आहे आणि याच जाहीरनाम्याच्या बाबतीत उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील हे काय भाष्य करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सद्यस्थितीला आपण शिवतीर्थ या ठिकाणची जर आपण दृश्य पाहायला गेलं तर या ठिकाणी उद्धव ठाकरे कधीही पोहोचतील तशा पद्धतीच्या हालचाली या शिवतीर्थ या ठिकाणी सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत हे पोहोचलेले आहेत। सद्यस्थितीला आपण जर पाहायला गेलं तर राज ठाकरेंचे सुरक्षा रक्षक सुद्धा सगळे बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे कधीही या ठिकाणी बरोबर आणि कोणत्याही क्षणी आता उद्धव ठाकरे विशाल इथे दाखल होतील तशा हालचाली आपल्याला पाहायला सुद्धा मिळत आहेत आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास विशाल आणि रिजवान, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।